आणूच मी सामान ठेव. ऐका की मी काय म्हणतोय जडले मी करतो मदत मी 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 ठेवतो की नंतर. अहो राहू द्या, आता तुमची कमालच झाली. आता इथवर आणली, खाली न्यायला किती वेळ लागतोय? नेतोच की. आलं थांबा. का हो, काय झालं? हे खरंच सामान खाली नेता येईल ना तुम्हाला? नाही तर मी घेऊन जातो. अहो आता इतक्या दिवसाची सवय आहे, जमल. तुम्ही नका काळजी करू. अहो नाही केली असते मदत. अहो ठेवतो मी, असं काय करताय? हॅलो, काय? कसा पडला? आता कुठं आहे? बरं बरं, मी आलोच. गोपाळ, आमच्या पोराचा ॲक्सिडेंट झालाय. ती बाईकवरून खाली पडले. अहो लय लागले त्याला. मी जाऊन येतो. होय होय मी ठेवतो खाली. तुम्ही जावा जावा लवकर जावा. अहो ते उंदरं झाल्यात लय खाली, दुकानात बी झाल्यात, कापड कुरताडतात. ताप दिलाय, पेस्ट कंट्रोल करायला लागेल. अहो तुम्ही इथे काय थांबलाय? जावा तिकडं, पोराचं रक्त वाया जाईल. दवाखान्यात घेऊन जा लवकर. हो हो. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ, कुठे बाबा? अरे कुठे गेला बाबा? आतमध्ये बघ. आतमध्ये आहे का बघा, गोपाळ. अरे इथं आहे बाई तू. काय रे, काय झालं? सगळी आज गटूनच आलाय. काय झालंय? काय विषय? चला बाहेर बसून बोलू आपण. चला बाहेर. ए थांब थांब थांब. आवाज आला ना कसला तरी? आवाज आला. हा आवाज आलाय. उंदर झालं दुकानामध्ये, त्याचाच आवाज. अरे मगाच्या पासून डोकं पांजळलंय माझं. त्या उंदराने सोडो खिपडो करून सोडले. काय ती सूड करायला तर काही गावलंच नाही. चला बाहेर बसून बोलू आपण. उंदीर? अरे बोलणं काय कवा बी होत राहील. आधी त्या उंदराला हुडकू आणि बाहेर हाकलू, नाही तर दुकानातल्या सामानाची सगळी वाट लावल. चला रे फिल्डिंग लावा. फिल्डिंग मग मी स्लीपर ये. आणि आता डोंगरात कसं आपण ससं पकडतो तसं उंदर पकडून दाखवतो का नाही बघा. दमानं जरा, नाही तर उंदीर म्हणून तुम्हालाच घाल त्याला उंदराचा पिंजऱ्यात. ये गोपाळ तू साईडला इकडे आम्हाला शोधू दे, कुठे उंदीर बघू दे जरा. यार ऐकून तरी घ्या पोरांनो, काय चाललंय तुमचं? अरे इथं माझी बायको गायब आहे आणि तुम्ही उंदर शोधताय वय? काय लका? हा बायको गायब आहे, तिला ओळखलं पाहिजे. चला आपण बाहेर बसून बोलू. चला. होय केला का?
अरे म्हणजे उंदराच्या नादात बघ की काय लक्षातच राहिलं नाही. आम्ही कशासाठी आलो होतो, तुझी चौकशी करायला आलतो बाबा. तू बरा आहे का? कारण बायको सोडून गेल्यावर जे दुःख होतं ना, ते मला सोडून कुणाला चांगलं माहित नाही बघ. लागला लगेच भोंगा पसरायला. गोपाळला काही लस डेंजर डाउनलोडिंग आहे बघ. अरे मी काय म्हणतोय माहितीये का, आपण 2 टीमा करू. हा मग मी कॅप्टन. अरे वहिनीला हुडकायला 2 टीमा करायच्या. टीम करून वहिनीला हुडकायचं आपल्याला. मी काय म्हणतो, आपण बाहेर बसून बोलूयात. चला. बरोबर. बरं चालतंय. हे मस्त आपण लकी जायची चहा पिऊन तिथंच गप्पा कशा मारू. सापडत नाहीत बरं वहिनी. चला या बाहेर बाहेर या चला. गोपाळ अरे इथंच उंदीर इथनंच आवाज येतोय. अरे तू हिथं काय करतोय बाबा? हे सापडन उंदीर. चल तू बाहेर लवकर. ते कॅमेरा घेऊन जा, नाही तर कुरतडल. अरे किती किती तो जीवाचा आटापिटा, किती आदळ आपट. तुला काय वाटलं? तू इथं हालचाल केली, आवाज केला म्हणजे वर जाईल, आणि वर कुणीतरी ऐकला तर खाली येईल. असं होईल वाटतंय? असं अजिबात होणार नाही. का? कारण आपल्या दोघांची नशीब लय वाईट आहेत. का? कारण आपण दोघं एकमेकाच्या वाटत सारखे आडवे येतो. वाटा मोकळ्या केल्या पाहिजेत, मोकळं सोडलं पाहिजे एकमेकांना. सगळ्या प्रकारे विचारलं, रागात विचारलं, प्रेमानं विचारलं, पार माझ्याकडनं भांडी घासून घेतली, धुणं धुवून घेतलं, तरी पैसे कुठे सांगच ना. ह्याला काय अर्थ आहे? पैसे कुठे आहेत? कुठल्या भाषेत विचारू? पैसे कुठे आहेत माझे? चूक झाली, तुझ्याबरोबर लग्न केलंय, सगळ्यात मोठी चूक. तुझं थोबड जरी बघितलं ना, तरी अंगावर अशी शिसारी येते. लग्न केलंय तुझ्या बरोबर. का केलंय? म्हण तुझं प्रेम आहे माझ्यावर. कसला माज आहे का तुझा? कसला माज आहे एवढा? हा, ना रंग ना रूप, तरी माज एवढा. तुझ्यासारख्या बाईला ना स्पर्श करायची सुद्धा इच्छा होत नाही माझी.